इंदापूर शहरामध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि या पावसामुळे इंदापूर शहरातील बस स्थानकातील व्यापारी संकुल परिसराला नदी नाल्याचं स्वरूप आलंय। या व्यापारी संकुल परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचलंय। काही व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय आणि त्यामुळे त्यांचं नुकसान झालंय। बाभुळगाव रस्त्यावरील ओढ्याला पूर आलाय, त्यामुळे पुणे सोलापूर महामार्ग ते बाभुळ रोड हा वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आलाय। इंदापुरातली ही दृश्य मुसळधार पावसाचा फटका इथे बसलेला आहे। पाणी सर्वत्र झालेलं आहे। व्यापारी संकुलांमध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचंही नुकसान झालेलं आहे। पुणे सोलापूर महामार्ग बाभुळगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। ओढे नदी नाले हे तुडुंब भरलेले आहेत, वाहू लागलेले आहेत आणि त्यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळते। कालपासून इंदापूर तालुका असेल, बारामती असेल, या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसामुळे जी आहे ती या इंदापूर तालुक्यातील संसर गावामध्ये आहे ती अशी परिस्थिती झालेली आहे। आपण पाहू शकता की हा जो आहे तो पालखी महामार्ग आहे आणि पालखी महामार्गावरील पुलाच्या खाली ओढा, ह्या ओढ्याला ही परिस्थिती ओढवलेली आहे। याच्या कडेची जी घरं आहेत त्या घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे। याच्या पाठीमागे देखील असंच ऐन उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये 25 मेला असाच कॅनल फुटून जे आहे ते या लोकांच्या घरामध्ये पाणी साचलं होतं। आपण सध्या या ठिकाणचे काही ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं, नुकसान झालं होतं, त्यांच्याकडे आलो आहोत। काय मावशी, काय परिस्थिती झाली रात्री? पहाटे 4:30 दरम्यान पाणी शिरल्यानंतर म्हणजे झोपेत असतानाच पाणी शिरलं। इथल्या म्हणजे या लोकांनी उठवलं की पाणी आलंय म्हणून। घरातनं बाहेर आलो की पाणीच घरात शिरलं, मग तसंच बाहेर निघालो, काहीच नाही राहिलं, म्हणजे सगळं भिजलं। पाऊस रात्री किती वाजता इथं चालू झाला होता किंवा तुम्हाला कधी कळलं की पाणी येतं? 4 वाजल्यापासूनच पडत होता, पण पाणी यायला असं वाटलंच नव्हतं। आम्ही सगळे झोपलेलो होतो, झोपेतच पाणी आलं। ज्या वेळेला त्या ह्यांनी हाका मारल्या आम्हाला त्यावेळेस आम्ही उठलो, पार तवर तर पाणी पार घरातनं शिरलं। तुमचं काय नुकसान झालंय? आमचं घरातलं गेलंय किंवा त्याच्या मागटली पण झालं होतं ना? हो झालते की। आता मी झोपेतच पाणी आलंय, काय कळलंच नाही आलेलं। मदत पाठीमागच्या वेळेस दिली होती का? हो दिली होती की, दिली होती। आताची परिस्थिती काय? आताची काय झोपेत काय कळलंच नाही, काय काय वाहून बाहेर गेलेलं आतमध्ये। काय आपल्याकडे गावकरी देखील या ठिकाणी आलेले आहेत, तुम्ही या इकडे जरा। काय परिस्थिती नेमकी झाली? आता मला वाटतं पहाटे 4:30 वाजता अचानक पाणी वाढलं। इथल्या बऱ्याचशा लोकांना पाणी येतं हे सुद्धा माहित नाही, परंतु एक महिला त्या ठिकाणी जागी झाली आणि तिने सगळ्यांना उठवलं। फार मोठी हानी टळली ह्या ठिकाणी। तसं पाहायला गेलं तर हा पूर्व परिस्थिती 2-3 वेळा झालेली आहे आतापर्यंत। आणि मला तर असं वाटतंय की ह्या ठिकाणी ओढा खोलीकरण आणि रुंदीकरण आणि रिटर्निंग वॉल, म्हणजे दोन्ही साईडला रिटर्निंग वॉल होणं गरजेचं आहे। कारण रात्रीचा पाऊस मोठ्या प्रमाणात येतो आणि इथल्या लोकांना तो बघायला गेलं तर अतिशय पूर परिस्थिती ती भयानक आहे ना। कारण दोन्ही साईडला पाणी गावामध्ये आता तुम्ही बघितलं असेल तर गणपतीच्या मंदिरापर्यंत पाणी गेलेलं आहे आणि हा प्रत्येक वेळेचा प्रॉब्लेम आहे। तर या ठिकाणी दोन्ही साईडला रिटर्निंग वॉल होणं गरजेचं आहे लोकांच्या, ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी। नक्कीच, तर ह्या भावना या नुकसानग्रस्त भागातील नागरिकांच्या आहेत। नक्कीच यांना ज्यावेळेस पाठीमागच्या वेळेस ज्याप्रमाणे या ठिकाणचं नुकसान झालं होतं त्याची नुकसान भरपाई मिळाली होती, तशीच नुकसान भरपाई आता देखील मिळावी अशीच मागणी हे नागरिक करत आहेत। जावेद मुलानी, जी 24 तास, संसद, इंदापूर।